डॉट डिलिव्हरीने इथे सुरुवात करतोय अक्षय पाटील. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस ओ हो हो क्या बात है क्या बात है. यावेळेस मात्र अंपायर सांगतायत की दिशा खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. अवंतर धावसंख्येने इथे सुरुवात इथे धावफलकाला. एक या धावसंख्येने सुरुवात इथे धावफलकाला. चांगली लढत इथे पाहायला मिळेल. एका बाजूला आझाद स्पोर्ट्स कोलशित संघ एकाच वयोगटातील हे सर्व कोलशित गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला मेगा 11 वाघबिळी संघ. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता मात्र यावेळेस सुद्धा पंच सांगतायत की हा खराब चेंडू. डाव्या यष्टीच्या अगदी बाहेर टाकला होता हा बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे वाईट हाताळतोय गोलंदाज अक्षय पाटील. नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता पंकजने आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे अक्षय पाटील यांचा. काहीतरी कानमंत्र देत असताना नंदू पंकजला की कशा प्रकारे पुढच्या 5 चेंडूंचा सामना तू केला पाहिजे. यावेळेस पहा विकेट काढण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडच्या अपील मात्र इथे अंपायर सहमत नाहीयेत आणि डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय अक्षय. पहिला चेंडू निर्धाव हाताळलं होतं. तदनंतर मात्र 2 वाईडने धावा नक्कीच आल्या आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत पंकजच्या बॅटला बॉल स्पर्श करू शकलेला नाहीये. ही किमया आहे गोलंदाजाची. कमी वय आहे मात्र गोलंदाजीची किमया खूप छान आहे. ओव्हर द विकेटने यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं टॉस होताना पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी कौतुकास्पद गोलंदाजी म्हणेन मी अक्षय पाटील यांची. का कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तैनात केले गेले आणि तरी सुद्धा चांगली गोलंदाजी होते. आणखीन एक फुलर लेनचा बॉल होता जमीन लगतचा. हा फटका पाहायला मिळाला. एक धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथं केला जात नाहीये. शेवटी चौथ्या चेंडूवरती पंकजच्या बॅटला बॉल स्पर्श करतोय आणि एक धाव आणि एका धाव्याने स्वतःच इथे अकाउंट पंकज ओपन करतोय. तर मेगा 11 वाघबीळ या संघाच्या धावा फलकावरती 3 लागल्या जातात. पॉवर प्लेच्या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील. अक्षय पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. राईटम ओव्हर द विकेटने यावेळेस नंदूसाठी. फुलटॉस बॉल इथे पहा. फुलटॉस बॉल होता. हा चेंडू जायला होता आउट ऑफ द पार्क मात्र इथे कनेक्शन होत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये आणि इथे नक्कीच एक धाव इथे घेतली जाते. बॅटला ब्रश करून चेंडू शरीराचा वेध घेतला असावा आणि एक चिके सिंगल पूर्ण केली आहे. 4 धावा. काय गोलंदाजी होतीये. काय गोलंदाजी होतीये. सुरेख गोलंदाजी अक्षय पाटील. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन सज्ज होईल ओव्हर द विकेटने. आणखीन एक फुलरलेनचा बॉल होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे का. झेलची शक्यता कुणाला येतोय चेंडूच्या खाली. खूप मोठी विकेट. पंकजला परतावं लागतंय माघारी. क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. एक सफल गोलंदाज अक्षय पाटील आझाद स्पोर्ट्स कोलशेत या संघाचा मी याला नेहमीच पाठीचा कणा म्हणून संबोधतो. का त्याचं इथे तो उत्तर देत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. एका बाजूला नंदू पाटील
ज्याच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकीय पारी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर पंकज गोंधळे एक हार्ड हिटर बॅट्समन आणि मात्र दोन्ही फलंदाजांना त्यांनी रोखून ठेवलं. फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केले पहिल्या षटकामध्ये आणि एक मोठी विकेट त्याला प्राप्त झाली पंकजच्या रूपाने. प्रणय येतोय नवीन गोलंदाज, वन डाऊन बॅटर आपण पाहतोय केतन. खूप चांगली साथ आम्हाला गुड लेखकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा पहिल्या दिवसापासून लाभली. गोल्डन फिंगर ऑफ ओवळा जयवंत दादा आणि त्याचबरोबर अमित. दरम्यान वळूया मॅचकडे. प्रणय येतोय दुसरं षटक घेऊन. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता आणि इथे पहा थोडंसं मिस फिल्डिंग, कर्णधाराच्या आतून मिस फिल्डिंग आणि बॅकअप सुद्धा इथे चुकला गेला आहे. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून इथं मात्र चेंडू निघून जातोय डीप पॉइंट रिझम मध्ये 4 धावांसाठी. अशा चुका घडायला नकोत, या चुका घडायला नकोत. जय होता पॉइंट रिझम मध्ये आणि जयकडून इथे चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र डीप पॉइंट रिझम मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं. दरम्यान प्रणय पुन्हा एकदा यावेळेस शॉट ऑफ चेंडू, शॉट ऑफ पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग रिझम मध्ये 6 धावांसाठी. पहा ज्या ज्या वेळेस आपण मिस फिल्डिंग करत असतो त्या त्या वेळेस थोडेसे खांदे झुकले जातात गोलंदाजाचे आणि तेच इथे पाहायला मिळालं. आणि चौकारानंतर हा षटकार येतोय म्हणजेच आता वाघबिळ संघ सुद्धा सुस्थितीमध्ये पोहोचतोय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा इथे जमा करतोय नंदू पाटील. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होत असताना मात्र इथे फलंदाज रेडी नव्हता. नंदू पाटील 14 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. चांगली फलंदाजी नंदू यांच्या माध्यमातून होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये जरी ते शांत असले तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना शांत कोण ठेवणार. यावेळेस पहा ऑस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, पंच सांगतात हा वाईट चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये अजून एक धाव ऍड केली जाईल. 15 धावा धावफलकावरती. दबाव आणि दबाव इथे दिसतंय ते म्हणजेच प्रणयवरती. मात्र दबाव जुगारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आला आहात. इथून यावेळेस पहा सुरेख सुरेख चेंडू होता. वाईट यॉर्कर ढकलण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फलंदाजाला रोखून ठेवलंय गोलंदाज प्रणय यांनी. अशाच प्रकारची गोलंदाजी करायला हवी, कारण पहिले षटक जर अक्षय पाटील याचे जर आपण उल्लेख केला तर फक्त आणि फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या, एक गडीबाद केला होता. आणि यावेळेस प्रणय आलाय आणि प्रणयकडून यावेळेस मात्र किती वेळ चेंडू मात्र निघून जाईल काव कॉर्नर रिझम मधून. 6 धावांसाठी षटकार. 20 धावा. कशा प्रकारची गोलंदाजी करायला हवी. 21 धावा. चुकीची दुरुस्ती, एक वाईड आला होता आणि तदनंतर एक षटकार. 21 धावा धाव फलकावरती. काय फलंदाजी करतोय, नाव आहे नंदू. 2 षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी नंदू यांची. 21 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. प्रणय पुन्हा एकदा आयटम ओव्हर द विकेटने. यावेळेस गती परिवर्तन केलं होतं आणि धावचीची सुद्धा संधी आहे, मात्र सुखरूप आपल्या यष्टामध्ये इथे पोहोचत असताना. दरम्यान लेग बाईच्या रूपाने इथे एक धाव मिळते. 22 धावा. आता मात्र अक्षय पाटीलने त्याला जो कार मंत्र दिला की
काहीतरी व्हेरिएशन करायला हवं आणि व्हेरिएशन केलं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. घेऊन जाईल प्रणय. यावेळेस डावखरा फलंदाज केतन. केतन पाटील. बावीस धावा धावफलकावरती. यावेळेस पहा सुरेख फटका, अप्पर कटचा हा फटका आणि इथे डीप पॉइंट रिझम मधून चेंडू मात्र निघून जातोय दन 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 करत. चौकार. 26 धावा धावफलकावरती. खूप महागडं षटक हाताळलंय यावेळेस प्रणय याने. तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अक्षय पाटील या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता. तदनंतर मात्र प्रणय या गोलंदाजाची वर्णी लागली आणि त्याच्यावरती मात्र हे दोन्ही फलंदाज तुटून पडलेत. नंदू पाटील असू द्या, केतन पाटील असू द्या, ज्या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली त्या फलंदाजाने पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न प्रणय या गोलंदाजावरती केला. 22 धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये आणि 26 धावांवरती मजल मारली आता मेगा 11 वाघबीळ या संघाने. 13.00च्या सरासरीने वाटचाल करतोय मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा संघ. चला क्षेत्रक्षंतरीत लावून घ्यायचं आहे. तर यावेळेस पहा कर्णधाराने गोलंदाजीचा भार कोणावरती स्वीकारलाय. संतोष. एक अनुभव पूर्ण असलेला हा गोलंदाज. क्रुशल मॅच मध्ये त्याला आपलं अनुभव पणाला लावावे लागेल. इतक्या वर्षाचा खेळ आणि क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर लाईनचा हा बॉल होता. थोडंसं फ्लंबलिंग. दुसरे धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. कौतुक करायला हवं. कोड म्हणेल 40+ वय झाला असेल या खेळाडूचं, मात्र अफलातून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. थोडीशी फ्लंबलिंग पाहायला मिळाली आणि लगेचच एका धावेचं रूपांतर इथे 2 धाव्यांमध्ये करत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एक धावासाठी इथे झगडत असताना हे दोन्ही फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे एक क्रुशल मॅच आहे. या सामन्यावरती जर आपण विजय संपादन करून दिला तर आपला संघ, आपला गावाचं नाव टॉप 5 मध्ये आपण नेऊन ठेवू. यावेळेस पहा थोडीशी गती परिवर्तन केलं होतं. अप्पर कटचा हा फटका झेल होता, मात्र इथे पुन्हा एकदा झेल होते ड्रॉप. दरम्यान इथे अगदी सहजरित्या पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. जय पाटील थोडंसं इथे नाराज करतोय आपल्या पाठीराख्यांना. दरम्यान चांगली गोलंदाजी होते संतोष यांच्या माध्यमातून आणि 2 धावेने आता मात्र 30 या धावसंख्येवरती मजल मारतोय वाघबीळ संघ. 30 धावा. आयटम अराउंड द विकेटने यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उडवायचा होता, मात्र इथे बॅटच्या वरच्या टोला चेंडू आदळला. दरम्यान फक्त 1 धाव इथे अंकित केली जाईल. 31 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण स्लॉग ओव्हरचे षटक आता 2 शिल्लक आहेत आणि अशा वेळेस सेट झालेला फलंदाज आहे नंदू, ज्याच्या बॅटमधून जर आपण विचार केला तर 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय आणि अशा वेळेस त्या फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणं हे थोडीशी दुखापत असते. मात्र तरी सुद्धा संतोष इतक्या वर्षाचा जो क्रिकेटचा अनुभव आहे तो अनुभव आपला पणाला लावत असताना, आपल्या कोलशेत गावासाठी खेळत असताना चांगली गोलंदाजी कशी होईल आणि हेच ते दाखवून देत असताना परफेक्ट मिडल स्टंप उडवलाय आणि केली आहे फलंदाजाची दांडीगुल. क्या बात आहे. पहा जल्लोष हा आहे कोलशेत गावाच्या पाठीराख्यांचा जल्लोष.
तर इथं खुशखबर वाघबीळ संघाच्या फलंदाजांसाठी खुशखबर. रोहित मनेरा यांच्याकडून सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले कोणत्याही फलंदाजाने तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. हे मनोबल वाढवण्याचं काम असतं. पाठीराखे ज्या ज्या वेळेस आपल्याला पारितोषिक लावत असतात त्या त्यावेळेस आपल्या गावाचा संघ आपल्या गावातील खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ खेळून दाखवतील. यावेळेस पहा थोडस बॉडीला रोल केलं, चेंडूला पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेग रिझम मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून खेळलंय. मात्र इथे फक्त एकच धाव अंकित केली जाईल. 32 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी, मी म्हणेन चांगली गोलंदाजी, कारण सेट झालेला फलंदाज होता नंदू आणि अशा वेळेस त्या फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि जो सेट झालेला फलंदाज होता त्या फलंदाजाला संतोषने माघारी पाठवलंय. लास्ट गो या षटकातील शेवटचा चेंडू आयटम अराउंड द विकेट नेत्यांसाठी. त्यावेळेस आणखीन एक पायचीची अपील आणि इथे अपील उचलून घेतली आहे आणि LBWच्या स्वरूपामध्ये केतन पाटीलला सुद्धा परतावं लागतं माघारी. काय गोलंदाजी झाली आहे. संतोष अहिरे आज या गोलंदाजाची चर्चा नक्कीच होईल. सूर्य गोलंदाजी 2 षटकांमध्ये 26 धावा कुठल्या गेल्या होत्या मेगा 11 वाघबीळ या संघाने आणि दोन्ही सेट झालेले फलंदाज होते. संतोष आला गोलंदाजी मार्क वरती, असं वाटलं होतं संतोष वरती सुद्धा हल्ला बोल केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र क्या बात है. हा बघा, हा जयघोष आहे कोलशेत गावाच्या ग्रामस्थांचा, कोलशेत गावाच्या पाठीराख्यांचा. गावदेवी माते की जय हा जयघोष केला जातोय आपल्या खेळाडूंचं मनोबल उंचावण्यासाठी. त्यांची सुद्धा प्रशंसा करायला हवी, कारण रात्रीचे 2:45 झालेले आहेत आणि तरी सुद्धा आपला संघ चांगला खेळावा, आपल्या संघाने चांगली कामगिरी करावी याच उद्देशाने हे कुलशीत गावाचे सुद्धा पाठीराखे आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर वाघबीळ गावाचे सुद्धा पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दरम्यान बंटी पाटील शेवटचं अखेरचं षटक, वेगवान चेंडू होता, मात्र इथे दिशा खराब होती. मनोजला माहिती होतं चेंडू चाललाय डाव्या स्टिकच्या बाहेर, म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि पाहिलं तर हा वाईट चेंडू. अवांतरित एक धाव नक्कीच मिळेल मेगा 11 वाघबीळ या संघाला. 33 धावा धाव फलकावरती. 33 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा बंटी पाटील, एक वेगवान 30 थरार गोलंदाज. यावेळेस पहा सुरेख फटका, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे आणि इथे मात्र डीप मिड विकेट रिझम मध्ये झेल टिपला जातोय आणि मनोज पाटील यांच्या खेळीचा होतोय इथे अंत. काय क्षेत्ररक्षण होतंय कोलशेत संघ, आझाद स्पोर्ट्स कोलशेत. बंटी पाटील पहिला वाईट चेंडू हाताळला होता, लगेचच कमबॅक करतोय मनोज पाटील सारख्या फलंदाजाला मात्र त्याने बाद केलंय. क्या बात है. 33 या धावसंख्येवरती हा चौथा मोहरा गाडत होत असताना वेलकम तानाजी नाना, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. ते 30 धावा. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल बंटी पाटील आयटम अराउंड द विकेटने. यावेळेस ज्ञान डावखुरा फलंदाज, क्रमांक 6 चालला फलंदाज चेतन पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ज्ञान
यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, उडून द्यायचा होता. इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं गेलं, मात्र हा डॉट डिलिव्हरी. दरम्यान इथे खुशखबर रोहित मनेरा यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1,000 रुपये. रोहित मनेरा आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी इथे पारितोषिक लावलं आहे. मात्र इथे फलंदाज पहा, बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 निर्धाव चेंडू. 33 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या आणि तदनंतर मात्र सलगची 3 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गेली बंटी पाटीलने आणि तदनंतर मात्र 2 चेंडूवरती 2 डॉट बॉल. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू मात्र निघून जातोय डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स चौकार. 37 धावा धाव फलकावरती. यावेळेस फुलरलेनचा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. आणखीन 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये आणखीन एखादा जर मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर नक्कीच म्हणेन मी, कारण शेवटचा सामना आहे आणि अशा वेळेस बॉल ट्रॅव्हल होणं खूप कठीण असतं. 37 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हाताळला होता आणि अशाच प्रकारची गोलंदाजी जर गोलंदाजाने केली तर मागील 2 चेंडू त्याने अशाच प्रकारचे केले होते आणि निर्धाव चेंडू हाताळले गेले होते. आणि तदनंतर मात्र एक फुलर लेनचा चेंडू हाताळला आणि गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू खेळून काढला आणि त्याच्यावरती 4 धावा प्राप्त केल्या. शेवटचा चेंडू असेल. 37 धावा असतील धावफलकावरती. लास्ट गो. यावेळेस पहा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हाताळतोय बंटी पाटील. षटक होते समाप्त. क्रमांक 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मेगा 11 वाघबीळ या संघाची धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा, 37 रन्स. 4 गडी बाद, 37 अशी धावसंख्या मेगा 11 वाघबीळ या संघाची आणि 38 धावांचं लक्ष केंद्रित केलंय. मात्र गोलंदाजीचं विश्लेषण आपण जर पाहिलात तर आझाद स्पोर्ट्स कोलचे या संघाच्या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली. अक्षय या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि पंकज सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं. तदनंतर मात्र प्रणय या गोलंदाजावरती हल्लाबोल झाला. त्याच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. तदनंतर संतोष एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अनुभव त्यांनी पणाला लावलं आणि त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी त्याने बाद केले. नंदू आणि केतन या 2 फलंदाजांना त्याने बाद केलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना बंटी पाटील या गोलंदाजाने 1 चौकार आणि 1 वाईड हाताळून सुद्धा फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 गडी त्याने सुद्धा बाद केला. मनोज पाटील या फलंदाजाला त्याने बाद केला. 37 धावा धावफलकावरती 38 धावांचं लक्ष सेट केलंय आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघासमोर. या 38 धावांचं लक्ष कशा प्रकारे कोलशेद संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल का वाघबीळ संघाचे गोलंदाज या धावसंख्येला रोखण्यासाठी सक्षम ठरतील हे पाहावं लागेल.
नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2024 6वं पर्व आणि या पर्वामध्ये आजची ही तिसरी रजनी आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये चौथ्या रजनीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. शुक्रवार पहिला सामना असणार आहे रणजित स्पोर्ट्स कासर वडवली त्याच्या विपक्ष खेळताना श्री पुरुष मात्रा बांद्रपाडा संघ. दोन्ही संघाने 6:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. तदनंतर शेंडोबा कालिका माता कासर वडवली त्यांच्या समवेत खेळताना राजाबाई कोलिवाडा आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर MCC कासर वडवली बी त्यांच्या समवेत नरेश स्पोर्ट्स कासर वडवली बी. तदनंतर जय बजरंग स्पोर्ट्स ओवळा त्यांच्या समवेत खेळताना नरेश स्पोर्ट्स कासर वडवली ए हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्व संघांनी दिलेल्या वेळेमध्ये आपली उपस्थिती दर्शवावी. या मॅचकडे 24 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय मेगा 11 वाघबिळ या संघाकडून. आणि त्या आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय खिळपट्टीवरती. एका बाजूला कुणाल तर दुसऱ्या बाजूला प्रणय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच कुणाल, मागच्या मॅचचा हिरो ज्याने मागच्या मॅचमध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली होती, दर्जेदार फलंदाजी केली होती, तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. 24-38 अशी ही मॅच आहे. 9.50 च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल या सामन्यावरती विजय संपादन करून टॉप 5 मध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर 9.50 च्या सरासरीने धावगती गाठावी लागेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सज्ज होते पंकज, ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती अयुब शेख या फलंदाजाला बाद केलं होतं. मात्र हा संघ वेगळा आहे आझाद स्पोर्ट्स कोलशेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल इथे कुणाल. ॲटम अराउंड द विकेटने पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, उडवून द्यायचा होता. इथे मात्र फक्त एकच धाव इथे अंकित केली जाते. रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र एका धावेने कुणाल स्वतःच आणि संघाचं इथे श्री गणेशा करत असताना सकाळच्या वातावरणामध्ये जर आपण पाहिलात तर बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही आणि याच कारणास्तव सिंगल डबल जर फलंदाज करत असतील तर ते पोषक ठरत असतं, हेच पाहायला मिळतं. मात्र इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, पंच सांगतात हा वाईट बॉल. अवांतरित धावसंख्येमध्ये आणखीन एक ऍड केली जाईल धाव. 2 धावा धाव फलकावरती. प्रणय यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय 2 धावा धाव फलकावरती. फिरकी गोलंदाज पंकज. फ्लोर लेनचा बॉल होता, भिरकावून द्यायचा होता. इथे मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. मात्र एक धाव इथे शॉर्ट मिड विकेट रिझम मध्ये पूर्ण केली जाईल. 3 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पंकज ॲटम अराउंड द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावर पहा पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाज कोण आहे? चपळ गोलंदाज आहे. ज्यावेळेस पंकज स्टार्टअप घेत असतो आणि ज्यावेळेस चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस तो थोडासा थांबतो, फलंदाजाला रीड करतो, मुवमेंट पाहतो आणि तदनंतर मात्र तो चेंडूला रिलीज करतो. आणि याच कारणास्तव त्याला फलंदाजाला व्यवस्थित रीड करण्यासाठी मदत मिळत असते. 3 धावा फक्त धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 38 धावांचा पाठलाग करतोय आझाद स्पोर्ट्स कोलशेत हा संघ. पुन्हा एकदा सेट होत आहेत गोलंदाज फलंदाज. यावेळेस कुठपत चेंडूचा टॅप पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. दरम्यान एकदा निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? धावचीची संधी. मात्र इथे पहा डायरेक्ट हिट. पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येईल. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या कडे वळलेत आमचे पंच कदम सर. खूप चांगला अंपायरिंग पॅनल सुद्धा
आपल्याला पहिल्या दिवसापासून लाभला गेलेला आहे. भरत मेहर सर असतील, राजेश कदम सर असतील, आदित्य गंधारे सर असतील. ओके चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे, नॉट आउट. नाबाद आहे फलंदाज. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग खूप चांगली होती. जसं त्यांनी पाहिलं केतनच्या हातामध्ये अजून चेंडू आलेला नाहीये, लगेचच प्रणयने एस केलं आणि तो एस स्वीकारला कुणालने, आणि याच कारणास्तव 2 धावा इथे दुहेरी धावेमध्ये प्रवेश केला या दोन्ही फलंदाजाने. दरम्यान 5 धावा धावफलकावरती. आणखी 2 चेंडू शिल्लक असतील पंकजच्या या षटकामधील. आणखीन एक शॉट ऑफ लेन चेंडू, शॉट ऑफ पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूच्या मागे 2 खेळाडू धावतायत आणि इथे धावून काढायचे आहेत. इथे पहा काय होतंय, तिसरी धाव इथे धावून पूर्ण केली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. मी म्हणालोच होतो की या सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलेला नाहीये. सिंगल डबलला महत्व दिलं आणि यावेळेस पहा तिहेरी धाव सुद्धा घेतली गेली. आणि या 3 धाव्याने आता मात्र 8 या धावसंख्येवरती मजल मारतोय आझाद स्पोर्ट्स कोलशेत. 38 धावांचा टार्गेट आहे, चेस करायचा आहे आणि 9.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. हे ध्यानात ठेवून ही सलामीची जोडी विकेटवरती फलंदाजी करते. मैदानाच्या आतमध्ये आला तर धावा धावून काढायच्या आहेत. ओके, 8 धावा धावफलकावरती. शेवटचा हा चेंडू असेल. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती राईटम अराउंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेस प्रणयसाठी. यावेळेस वाफलोरचा बॉल होता, पुन्हा एकदा विरकावून दिला ऑन साइडला. ऑन दी कार्पेटने डीप मिड विकेट रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चेतन यांच्या माध्यमातून. मात्र इथे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण धावून केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी यशस्वीपणे 10 धावा या 2 फलंदाजांनी पूर्ण केल्यात. म्हणजे एक चांगली बाब म्हणजे बिनबाद 10 ही धावसंख्या आझाद स्पोर्ट्स कोलशेतच्या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 1 ओव्हर 10 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 18 चेंडू 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावा. 9.35 च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल. चला मॅच ऑन करायची आहे. काय मॅच होत आहेत. अगदी चुरशीच्या लढतीमध्ये आज आपण शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचलो आहे. एका बाजूला मेघा 11 वाघबिळी संघ, दुसऱ्या बाजूला आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघ. 37 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण केल्या गेल्या होत्या मेघा स्पोर्ट्स वाघबिळी या संघाच्या माध्यमातून. आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आझाद स्पोर्ट्स कोलशेत या संघाच्या. 18 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष. नंदू पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती राईटम अराउंड द विकेटने. यावेळेस कुणालसाठी मागच्या मॅचचा हिरो. फुल टॉस बॉल. यावेळेस पहा पाचीची अपील केली गेली होती, मात्र अपील इथे फेटाळून लावले पंचांनी. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. फुलटॉस बॉल होता, असं वाटलं होतं हा चेंडू ऑन साईडला खेळला जाईल. खेळण्याचा प्रयत्न केला होता कुणाल याने, मात्र एलिव्हेशन व्यवस्थित होत नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. 11 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा नंदू पाटील आयटम अराउंड द विकेटने. यावेळेस प्रणयसाठी सलामी चालला प्रणय.
चांगली फलंदाजी करतोय. एकेरी दुहेरी धाव घेत स्कोर कार्ड हालत ठेवण्याचं काम नक्कीच करताना पाहायला मिळालं. यावेळेस मात्र पहा काय स्ट्रोक कन्वर्ट केलाय. हाफ व्हॅली होती त्याला मात्र उडवून दिलंय डीप मिड विकेट रिझम मध्ये 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. प्रणय नाव आहे प्रणय आणि आपल्या संघाला साजेशी अशी खेळी खेळत असताना काय फलंदाजी पाहायला मिळाली. थोडस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, बॉडीला रोल केलं आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं आउट ऑफ द पार्क. काय फलंदाजी होतीये. 17 धावा धाव फलकावरती. खूप चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण पाहतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरा क्वालिटी सुद्धा अगदी चांगली आहे. यावेळेस पहा आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. म्हटलं जातं प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं चांगलं नसतं. यशस्वी गोलंदाज यावेळेस ज्यावेळेस गोलंदाजी करत असतात त्यावेळेस एखादा जर षटकार आला तर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट सुद्धा करणं महत्वाचं असतं. मात्र इथे पहा प्रणय एक षटकार लगावल्यानंतर लगेचच आणखीन एक बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाद झाला त्रिफळाचीच्या माध्यमातून. काय गोलंदाजी झाली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न नंदू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार त्यांनी खर्च केला, एक शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हाताळला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये कमबॅक कसा करून दिला जाईल हा नंदू पाटील यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला इथे पाहायला मिळाला. त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये प्रणय या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलाय. 17 धावा धाव फलकावरती. एकवीस धावांची आवश्यकता असणार आहे. उर्वरित 15 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण येऊन ठेपलं गेलं आहे. 15 चेंडू 21 धावा इक्वेशन येऊन थांबलं गेलं आहे. कोणता संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. वाघबीळ की कोलशेत, कोलशेत की वाघबीळ. थोड्याच वेळात आपल्या समोर सांगितलं जाईल. यावेळेस पहा अक्षय पटेल नाव नाही, हा कोलशेत गावाचा ब्रँड आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती 6 धावेने इथे आपला अकाउंट ओपन करतोय. क्या बात है अक्षय पाटील. आणि या 6 धावेने आता मात्र धावसंख्या खूप वेगाने फ्लाय होते. 23 धावा धाव फलकावरती. आता मात्र समीकरण एकदम सोपं आणून ठेवलंय अक्षयने. 14 चेंडू 15 धावा, 15 धावा 14 चेंडू. क्या बात है. 14 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी हव्या असतील. आणि गोलंदाजी मार्क वरती नंदू पाटील, स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील. यावेळेस पहा काय गॅप शोधून काढले. अफलातून स्ट्रोक, नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा स्ट्रोक होता. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पंच केलं चेंडूला आणि इथे मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला मात्र पाठवून दिलं 4 धावांसाठी चौकार. टेक्निकल बॅटिंग काय असते याचं उत्तर इथे दाखवून देत असताना 13 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी. 13 चेंडू 11 धावा, 27 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. नंदू पाटील यावेळेस गती परिवर्तन केलं होतं नंदूने आणि इथे मात्र यष्टांच्या वरून जाणारा हा चेंडू होता. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होते. 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 24 चेंडू आणि 38 धावा असं आव्हान सेट केलं गेलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पंकजच्या 10 धावा कुठल्या गेल्या. कुणाल आणि प्रणय या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. तदनंतर नंदू पाटीलची वर्णी लागली. असं वाटलं होतं नंदू पाटील या मॅच मध्ये कमबॅक करून देईल आपल्या संघाला. मात्र एक षटकार लगावला प्रणयने आणि तो बाद झाला. तदनंतर मात्र आला फलंदाज अक्षय पाटील आणि अक्षय पाटील तुटून पडला नंदूवरती. 3 चेंडूंमध्ये 10 धावा त्याने जमा केल्या. 27 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 11 धावा. स्वतः कर्णधार मनोज पाटील येतोय बॉलिंग ट्रॅक वरती.
12 चेंडू 11 धावा. यावेळेस मनोज कुणालसाठी अकुटप्प्याचा चेंडू होता, पिक करायचं होतं. इथे मात्र यष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव इथे घेतली जाईल कारण अक्षयला माहिती आहे चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. इथून जर आपण विकेट गमावली नाही तर आपण कोलशेत संघाला अगदी सहजरित्या विजय संपादन करून देऊ शकतो. मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल मनोज पाटील या गोलंदाजाला. मेगा 11 वाघबीळ या संघाला जर टॉप 5 मध्ये प्रवेश नेऊन द्यायचा असेल तर मनोज पाटीलला काहीतरी कारनामा करावा लागेल. 11 चेंडू आणि 10 धावा. मनोज पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल राईटम ओव्हर द विकेटने अक्षयसाठी, ज्याने 3 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. स्टान्स पहा त्याचा आणि इथे पहा हाफ व्हॅलीला उडवून दिलंय. मात्र इथे एलिव्हेशन व्यवस्थित नाहीये आणि इथे मात्र झेलचीच्या रूपाने फलंदाज होतोय बाद. अक्षय पाटील होतोय बाद. आता मात्र टेन्शन, कारण जो सेट झालेला फलंदाज होता तो फलंदाज झालाय बाद. मी म्हणत होतो मनोज पाटील या गोलंदाजाला काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि तोच चमत्कार मनोज इथे करून दाखवत असताना 28 धावा धाव फलकावरती. गरज होती का, मी विचारेन, गरज होती का हा स्ट्रोक खेळण्याची? कारण 11 चेंडू आणि 10 धावा हव्या होत्या. असं वाटलं होतं सहजरित्या या धावांचा पाठलाग केला जाईल. मात्र सेट झालेला फलंदाज होता अक्षय पाटील आणि तो झालाय बाद. आता पुढील मोर्चा सांभाळावा लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजेच यतीन. कोलशेतचा बाहुबली यतीन. 10 चेंडू आणि 10 धावा. क्या बात आहे. हे बाप पाठीराखे आपल्या खेळाडूंचं मनोबल उंचावण्यासाठी इथे जयघोष करताना दिसत आहेत. यावेळेस पहा लेग करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होती मनोज पाटील. स्वतः कर्णधार इथं आपल्या संघाला तरण्याचं काम मनोज पाटील आपल्या माध्यमातून करत असताना 9 चेंडू आणि 10 धावा. विजयासाठी हव्या असतील 9 चेंडू आणि 10 धावा. कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडला, यतीन स्ट्रायकिंग एंडला. आयटम ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा गती कमी केली होती. फ्लायटेड डिलिव्हर केलं होतं. लालसा मनामध्ये निर्माण केली होती फलंदाजाच्या मोठा फटका खेळण्यासाठी. मात्र इथे बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू डॉट दरम्यान 8 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 8 चेंडू 10 धावा. आणखीन एक फ्लायटेड डिलिव्हरी ती. मात्र किती वेळ थांबून ठेवेल कोलशेतच्या या बाहुबलीला. आणि कोलशेतच्या बाहुबलीच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. समोर दिला होता, अगदी यतीनच्या समोर दिला होता मनोजने हा बॉल आणि त्याला मात्र पाठवून दिलंय आउट ऑफ द पार्क. यतीनच्या बॅट मधून हा षटकार. 7 चेंडू आणि 4 धावा. आता मात्र पहा वाघबीळ गावाचे पाठीराखे थोडेसे नाराज होत असताना 7 चेंडू आणि 4 धावा. मनोज आखू टप्पाचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. हा येतोय MSD. धोनी स्टाईलने मॅच फिनिश केली आहे यतीन आणि विजयी ठरतोय तो म्हणजे आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघ. टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा हाच तो संघ. क्या बात है, क्या बात है.